नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. 3च्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कॅप्टन अशोक खरातच्या मिरगाव मधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्रांचचा छापा. खरातच्या मालमत्ता आणि अन्य काही महत्त्वाचे कागदपत्र पोलिसांनी घेतले ताब्यात. एक पिस्तूल तसंच काही वापरलेली आणि काही न वापरलेली काडतुसं पोलिसांना सापडल्याची सूत्रांची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चौदार तळे येथे ऐतिहासिक सत्याग्रह करून बहुजन समाजाला मिळवून दिला होता पाण्याचा हक्क. या घटनेला उद्या 99 वर्ष होत असल्याने चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर. भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात राम लल्लांसमोर केली प्रार्थना. भाविकांनीही दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली. परंपरेप्रमाणे कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेची माळ अर्पण. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून गुढीपाडव्याला साखरेची माळ अर्पण करण्याची परंपरा. यंदा गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र. दरवर्षी गुढीपाडवा सणानिमित्त दुचाकींची मोठ्या प्रमाणात केली जाते खरेदी. आझाद मैदानाच्या फुटपाथवर धनगर नेते दीपक बोराडे यांच्याकडून काळी गुढी उभारून सरकारचा निषेध. आरक्षणाच्या आंदोलनासाठी धनगर समाजाला मुंबईकडे कूच करण्यासाठी केलं आवाहन. नांदेड शहरातील एका औषधी दुकानातून नशेच्या 1600 गोळ्या जप्त. जय हनुमान मेडिकलमध्ये नशेच्या गोळ्या विकल्या जात असल्याची पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती. माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. वर्ध्यातील तळेगाव परिसरात घरफोडी. चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 17 लाखांचा ऐवज केला लंपास. शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर टाकला छापा. पोलिसांकडून 37 लाखांचा 234 किलो 699 ग्राम गांजा आणि अफूचा साठा जप्त. वर्ध्याच्या गिरड येथे छापा टाकत 19 सिलेंडर जप्त. सिलेंडरची वाढीव दरात विक्री. पोलिसांकडून पाठलाग करत आरोपींना घेतलं ताब्यात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.